पुणे महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा फटका जो आहे तो 10 वर्षीय चिमुरड्याला बसलेला आहे। आपण पाहिलं तर रस्त्याच्या साईडला असलेल्या साईड पट्ट्यांच्या खड्ड्यांमुळे 10 वर्षीय ऋषभ पाटोळेचा जो आहे तो या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। काल सायंकाळच्या सुमारास आपण पाहू शकतो या ठिकाणी हा रस्ता जो आहे तो या रस्त्याच्या कडेला असलेल्या कपारीमुळे जे आहे ते गाडी स्लिप झाली। त्यानंतर ऋषभची बहीण आणि ऋषभचे वडील हे जे आहेत ते खाली कोसळले। त्याचप्रमाणे या नांदे म्हाळुंगे रस्त्यावरून येणाऱ्या आयशरच्या खाली जो आहे तो ऋषभ पाटोळे जो आहे तो गेला। त्यानंतर त्याचा जो आहे तो दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। आपण पाहिलं तर पुणे महानगरपालिकेचा अतिशय भोंगळ कारभार जो आहे तो या ठिकाणी आहे। आपण पाहिलं तर एकाच लेनवरून दोन्ही बाजूची वाहतूक जी आहे ते सुरू आहे, तर पलीकडचा रस्ता जो आहे तो खड्डे असल्यामुळे बंद असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। कदाचित पलीकडचा रस्ता चालू असता तर ऋषभचा मृत्यू जो आहे तो या ठिकाणी टळला असता, मात्र एकाच लेनवरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू असल्यामुळे आपण पाहिलं तर या ऋषभचा मृत्यू झालेला आहे। आपण पाहिलं तर ऋषभची या ठिकाणी चष्मा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। काळ्या कलरचा चष्मा जो आहे तो 10 वर्षीय ऋषभ हा आपल्या वडिलांसोबत आणि बहिणीसोबत क्लासला चालला होता, मात्र अखेरचा प्रवास जो आहे तो वडिलांसमोर जो आहे तो या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतं। आपल्यासोबत काही प्रत्यक्षदर्शी देखील आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावं काय झालं नक्की। काल संध्याकाळी 5:45चा टायमिंग होता आणि ट्रिपल सीट गाडी होती आणि जेंट्स गाडी चालवत असताना 2 मुले होते त्याच्यासोबत, 2 विद्यार्थी, मुलगा मुलगी। आणि इथं खड्ड्यामध्ये ती गाडी खाली आली। परत ती गाडी वर काढायचा प्रयत्न केला त्यांनी, पण ते पाठीमागचा जे चक्का होता टायर तो स्लिप झाला। स्लिप होता वेळेसच ते पाठीमागचा धक्का त्या आयशरला लागला आणि ते जे मुलगा आहे जे ट्रिपल सीट गाडी पडली आणि जे पडता वेळेस ते पाठीमागे जे सीटवर होतं ते गाडीच्या खाली चिरडला। नक्कीच आपण पाहिलं तर 10 वर्षीय ऋषभ पाटोळेचा हाकनाक बळी जो आहे तो रस्त्यामुळे या ठिकाणी गेलेला आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। पुणे महानगरपालिकेचा हा गलथान कारभार जो आहे तो आता पुन्हा एकदा 10 वर्षाच्या ऋषभचा बळी जो आहे तो या कारभाराने घेतलेला आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे। आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकारानंतर आयशर चालकाला जे आहे ते बावधन पोलिसांनी अटक केलेली आहे। मात्र या संपूर्ण घटनेमध्ये 10 वर्षीय ऋषभचा जो आहे तो दुर्दैवी अंत जो आहे तो या ठिकाणी झालेला आपल्याला एकूण पाहायला मिळालेला आहे। कॅमेरामन सुशांत राऊत, मिरंजित जाधव, TV9 मराठी, पुणे। 10 वर्षीय ऋषभचा जो आहे तो रस्ते अपघातात काल मृत्यू झाला। त्याच सोसायटीच्या बाहेर आपण आता उभा आहोत। आपण पाहू शकतो की याच सोसायटीच्या बाहेर जे आहेत आता नागरिक जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। नागरिक जे आहेत आता आपला रोष या ठिकाणी व्यक्त करताना पाहायला मिळतात। आपण पाहिलं तर पुणे महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे 10 वर्षीय ऋषभचा जो आहे तो या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। आपल्यासोबत इथील स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो। काय सांगाल, काय नक्की घटना झाली आणि कशा प्रकारे हा अपघात झाला? हा अपघात खास ह्या ट्रॉफिकमुळे झाला आणि पलीकडली लेंथ बंद असल्यामुळं एकाच लेंथवरती दुहेरी वाहतूक चालू असते आणि त्याच्यामुळं हा रस्ता पण एकदम खड्ड्यामय आहे। म्हणजे रस्ता खड्ड्यात आहे का खड्ड्यात रस्ता हेच लोकांना कळत नाही आहे आणि एवढ्या मोठ्याला अवजड वाहनं जातात तर 2 व्हीलरवाल्यांनी जायचं कसं काय? दोन्ही साईडनी जर एकाच लेंथवरती दोन्ही लोड आला असेल तर तिथं अपघात होणारच ना। आणि ही जबाबदारी सगळे राज्यकर्त्यांची। राज्यकर्ते फक्त येतात, आम्ही जर आंदोलन करायचं म्हटलं की त्या दिवशी फक्त पॅच करतात, खड्डे बुजवतात, बस झालं, निघून जातात। परत त्याच्यावरती काही परमनंट असं सोल्युशन कोणी काढत नाही आहे। पण सोल्युशन निघत नाही। काय वाटतंय, हाकनाक बळी गेलेला आहे 10 वर्षाच्या ऋषभचा? मला एवढंच माहिती आहे की जेव्हा आम्ही ही प्रॉपर्टी घेतली होती तेव्हा आम्हाला खूप सारे प्रॉमिसेस केले होते। त्याच्या भरोश्यावरती आम्ही इकडे इन्व्हेस्ट केलं आहे आणि ते प्रॉमिसेस कुठलेही फुलफिल झाले नाही आहेत। जसं आप्पा बोलले की आम्हाला आता टेम्पररी सोल्युशन नको, एक पर्मनंट सोल्युशन हवं आहे आणि इट्स हाय टाईम आपण आता लिटरली स्ट्रीटवरती येऊया आणि काहीतरी करूया आणि एक पर्मनंट सोल्युशन काढूया। आंदोलनाच्या पवित्रतेत 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे। 11 साल का बच्चा था और यहाँ पे गलती ट्रक वाले की भी नहीं बोल सकते हम, खड्डे में गिर गए, वो रास्ते की गलती है। और मुझे बस ये जानना है कि और लोगों की कितने लोगों की जान जाएगी तब प्रशासन जागेगा। यहाँ पे हर आधे घंटे में कोई ना कोई टकराता ही है, 2 व्हीलर हो या 4 व्हीलर हो। आप देखोगे सिर्फ एक ही रास्ता चालू है। आप मॉर्निंग टाइम पे स्कूल टाइम पे आइए और यहाँ पे इवनिंग टाइम पे आइए। अगर आपको चलने की भी जगह मिल जाए ना तो बता देना। तो क्यों है ये आपने लिंकिन रोड बनाया है
है ना हिंजेवाड़ी बानेर, तो इसको आके देखिए तो सही कि यहाँ पे हम लोग कितना स्ट्रगल कर रहे हैं, रोड बेसिक फैसिलिटी नहीं है हमारे पास। आणि त्याचे काय सांगाल 10 वर्षाचा मृत्यू आलाय मुलाचा? वेल आई डोंट नो, मराठी तो बोल नहीं सकता मैं, हिंदी में तो मैं बोलूँगा। अकाउंटेबिलिटी का बहुत ज़रूरत है। हुएवर इज़ रिस्पॉन्सिबल फॉर दिस रोड, ये जो जिस तरह का बन रहा है और बिगड़ रहा है, बन रहा है बिगड़, विद इन नो टाइम इट इज़ गेटिंग डैमेज्ड। देयर हैज़ टू बी अकाउंटेबिलिटी। द म्यूनिसिपल कमिश्नर, हुएवर इज़ रिस्पॉन्सिबल फॉर highest level, they should take note of it and make the people, whoever is the contractor or area corporator, whoever it may be. काय सांगाल? आपण पाहिलं तर जे सोसायटी धारक आहेत ते देखील या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत. महापालिका प्रशासन या ठिकाणी जबाबदार आहे. महापालिका आयुक्ताचा राजीनाम्याची मागणी देखील आता स्थानिक नागरिक जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे. मात्र पुणे महानगरपालिकेचा गलथान कारभाराचा फटका जो आहे तो पाटोळे कुटुंबियांना या ठिकाणी बसलेला आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.